जेणेकरून मला तो सीन करताना मदत होईल. माझी जर्नी फार अशी वेगळी होती. म्हणजे मी इंजिनिअरिंगला होतो, नंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. तो चंक लोकांना एवढा आवडला की बापरे, म्हणजे खूप डीएम्स आले त्यावरती मला. हॅलो नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनल मधून आणि आज आपल्या सोबत आहे तारीण या मालिकेतील केदार. तारीणला वेळोवेळी मदत करणारे आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहणारे असे सर्वांचे लाडके स्वराज. तर त्यांच्यासोबत नमस्कार. आज आपण गप्पा मारणार आहोत. तर प्रथम तुम्ही मालिकेमध्ये मीडिया चॅनल मध्ये काम करताय हो, एक एम्प्लॉई म्हणून, आणि आम्ही देखील इंटर्न म्हणून. आता सध्या मी इंटर्न इंटर्न म्हणून करताय इंटर्न म्हणून. आणि आम्ही देखील मीडिया फील्ड मधूनच आहोत. तर पहिल्यांदा आमच्यासोबत संवाद साधताना मीडिया कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ऍक्च्युली जेव्हा मी जामखंडेंचा इंटरव्ह्यू घेतला होता, सो त्यावेळेस पण मला खूप मदत झाली होती. कारण मीडियामधले बरीच लोक आली होती. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही कसं ते इंटरव्ह्यू घेता किंवा कशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करता, जेणेकरून मला तो सीन करताना मदत होईल. पण त्यावेळेस खूप मदत झाली मला त्या गोष्टींची. तर आता मालिकेचा खूप काळ गेला आहे. हो. तर प्रवास कसा होता तिथून ते इथपर्यंतचा? खूप छान आहे. अजून पण सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं मला, म्हणजे स्टील अजून पण आहेच की कॅरेक्टर कसं होईल. म्हणजे इतकी मोठी स्टारकास्ट आहे. अभिदादांबरोबर पहिल्यांदा काम करतोय, शिवानी बरोबर, अभिज्ञा मॅम बरोबर, ओव्हरऑलच जे कास्ट आहे त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतोय. झी चॅनल आहे आणि ॲज अ लीड म्हणून ते एक असतं ना कुठेतरी की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की ॲज अ लीड म्हणून झी वरती पहिली मालिका. सो मला खूप असं एक्साइटमेंट होती मला. आणि मुळात कॅरेक्टर असं आहे अंडरकॉप एजंट, सो त्यामुळे अंडरकव्हर एजंट. सो करताना ना फिटनेस, नंतर एक बॉडी लँग्वेज असते एक ऑफिसरची, की तो आल्यानंतर वाटलं पाहिजे की अरे हा यार हा ऑफिसर आहे. तिथपासून माझी सुरुवात होती. आणि ऑफकोर्स भीम सरांनी पण भरपूर चेंजेस करून घेतले. पियुष सर आहेत. सो ओव्हरऑल मला अजूनपर्यंत मी खूप एन्जॉय करतो. आणि मेन म्हणजे लोक ओळखतायत आता, म्हणजे केदार, केडी असं म्हणून हाक मारतायत. सो ते खूप छान वाटतं मला, असं बरं तर ह्या वाटतं. मालिकेचा तुम्ही पार्ट झालात, हो. आणि जर ह्या मालिकेचा पार्ट तुम्ही झालाच नसता तर तुम्ही काय म्हणजे केलं असतं, किंवा ही मालिका म्हणजे कुठली तरी मालिका केलीच असती. पण एक अभिनेता नसता तर काय केलं असतं तुम्ही? अभिनेता बनण्यासाठी मी काय करता येईल हे केलं असतं. ओके, कारण म्हणजे सुरुवातीपासूनच स्वप्नच होतं हे माझं की अभिनेताच व्हायचंय मला. ऍक्टरच व्हायचं हेच स्वप्न होतं माझं. पण माझी जर्नी फार अशी वेगळी होती. म्हणजे मी इंजिनिअरिंगला होतो, नंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि मग पुण्याला राहून मी थिएटर केलं प्रॉपर. आणि तिकडनं मग इकडे येऊन ऑडिशन्स वगैरे देणं, इथून सुरुवात केली. पण मी याच फील्ड रिलेटेड काहीतरी करत असतो, किंवा मी डिरेक्शन मध्ये असतो, प्रोडक्शन मध्ये असतो, किंवा काहीतरी करत असतो, पण हीच फील्ड निवडली असते. सेट वरती सर्वात जास्त मस्ती कोण करतं? कारण मला शिवानीकडून असं मिळालं की स्वराजला ओढून घ्यावं लागतं मस्ती करण्यात. नाही, मी थोडासा इंट्रोवर्ट असा आहे थोडासा मी, त्यामुळे मजा सगळेच करतात. आणि शिवानी जास्त करते ऍक्च्युली. एखादा किस्सा जो तुम्ही शेअर कराल आमच्यासोबत? असं तर भरपूर किस्से आहेत. फाईट सिक्वेन्सच्या वेळेस बरेच किस्से घडतात. आणि रिसेंटली आम्ही जो फाईट सिक्वेन्स केला त्यामध्ये पण थोडंफार होत असतं. म्हणजे हार्नेस वरून आम्हाला इकडून तिकडे जम्प मारावे लागते. किंवा एक किस्सा असा झाला होता की पूर्ण रूम मध्ये अंधार होता, म्हणजे फ्लॅशलाईटने आम्ही काहीतरी करत होतो आणि तेवढ्यात तारीण एका स्टूलवर चढलेली असते. सो मला इथून तिथे जम्प करून तिला वाचवायचं असतं. आणि माझ्या हातात पण मोबाईल होता, फ्लॅशलाईट. सो ती पडायला गेली, तिला मी वाचवलं, पण माझ्या हातातला जो मोबाईल होता तो तिच्या डोक्याला लागला. सो असा एक किस्सा घडला होता आमच्यामध्ये. ओके, इंजर्ड वगैरे कोण होतं ना झालं? काय झालं? नाही, इंजर्ड नाही झालं कोणी. म्हणजे तो असा मोबाईल होता, तो ठपकन असा लागला. ओके ओके. इंजर्ड नाही. तर ह्या अगोदर तुम्ही खूप मालिका वगैरे केल्यात, प्रोजेक्ट वगैरे केले, तर प्रेक्षकांची असा एखादा रोल जो आजही तुमच्या आठवणीत आहे आणि प्रेक्षक तुम्हाला बघितल्या त्या आवाजाने तुम्हाला हाक मारतात? सध्या तरी मला केडी म्हणूनच जास्त म्हणून ओळखलं जात आहे. कारण केडी हा भरपूर लोकांच्या मनामध्ये घर करून बसलाय. तर केडी आणि केदार हीच हाक सध्या मला ऐकायला येते. तर आता तारिणी आणि केदारचा जो लव्ह अँगल प्रेक्षकांना पण पाहायला मिळतोय, पण प्रेक्षकांकडून काही असं रिस्पॉन्स येतो की काय तारिणी तुला समजत आहे, तर केदार तू अजून काही एफर्ट्स लाव? अशा भरपूर कमेंट्स येतात, डीएम्स येतात की अरे कळत का नाहीये तिला, अजून कोणत्या भाषेत सांगायला पाहिजे, एवढं सगळं करतोय तिच्यासाठी, एवढं कोणी नाही करत आजच्या जगामध्ये. कारण सगळंच म्हणजे लग्नामधला जो चंक होता की तिच्या हाताला लागलं असतं आणि ती
ते वरमाला. हा वरमाला टाकायला जाते आणि मी तेवढ्यात खाली बसून ते करतो. सो तो चंक लोकांना एवढा आवडला की बापरे, म्हणजे खूप डीएम्स आले त्यावरती मला की असा केदार आम्हाला पण मिळायला हवा. मुलींचे असे खूप आलेत मला की आम्हाला पण असा केदार पाहिजे, किंवा ज्यांची लग्न झाली आहेत ते म्हणतात की आमच्या नवऱ्याला हे सांगा. त्यांना हा रोमॅन्स येतच नाही. केदार बघा किती रोमॅन्टिक आहे, असं अशा टाईप मध्ये. तर खऱ्या आयुष्यातली तारिणी कशी हवी आहे तुम्हाला? चांगले म्हणजे आता काय असं ठरवून ठेवलंय का की, कारण मुलींचे खूप डीएम्स येतात तुम्हाला की खऱ्या हो, आयुष्यात हो. आम्हाला असा केदार हवाय, तर तुमचंही काही असेल खऱ्या साधी, आयुष्यातली? सरळ, सोज्वळ, सुंदर, बस. अजून काय? तर आता मालिकेचा जो ट्रॅक सुरू आहे दयानंद आणि तुमचं हे ते हा. फसले आहेत, तर त्याबद्दल काय सांगता? तर प्रयत्न करतोय आम्ही सगळेच, म्हणजे हम्म. तारिणी टीम पूर्ण प्रयत्न करते त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. कुठेतरी माझ्या मनात पण एक आहे की ठीक आहे, त्यांनी खून जर केला नसेल तर एका निर्दोष माणसाला शिक्षा होण्यापासून वाचवणं हे टीम तारिणीचं काम आहे. त्यांच्यासाठी पुरावे गोळा करणं किंवा ते निर्दोष कसे सिद्ध होतील याचे प्रयत्न करणं, हे सगळं चालू आहे सध्या. आणि पुढे इंटरेस्टिंग असं प्रेक्षकांना आणि आम्हाला काय बघायला मिळणार आहे? भरपूर ट्विस्ट आहेत अजून, भरपूर. प्रेक्षकांना मजा येणार आहे नक्कीच. आम्हाला करताना आता खूप मजा येते, तर प्रेक्षकांना ऑफकोर्स बघताना ते खूप छान वाटणार आहे. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एक छोटासा मेसेज काय देणार? तारिणी सिरियल बघत राहा आणि तुम्हाला कशी वाटते ही मला किंवा आम्हा कोणाला पण डीएम्स करून किंवा स्टोरीद्वारे, पोस्टद्वारे हे सांगत राहा, जेणेकरून आम्हाला पण कळेल की कोणत्या गोष्टी वर्क होत आहेत, कोणत्या गोष्टी वर्क नाही होत आहेत. सो आम्ही तुम्हाला अजून खूप चांगल्या प्रकारे एंटरटेन करू शकू. नमस्कार, मी स्वराज, म्हणजेच तारिणी या मालिकेमधला केदार. तुम्ही मला बघताय टेली चक्कर रिजनल मध्ये.